हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा अभ्यासक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोगचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम मंगलाचरणने मी सुरुवात करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या सरळ भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून दिला. त्यामुळे घर बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय 8 बघतोय. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया आपण. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आशीर्वाद घेऊया आणि अध्यायाकडे वळूया. आजच्या अध्यायाची जी सुरुवात आहे ना, ती अर्जुनाच्या प्रश्नाने होते. आता अर्जुन एक एक करून प्रश्न विचारतो आहे. अर्जुन प्रथम विचारतो, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत, असे विविध प्रश्न अर्जुन विचारतो आहे. एका पाठोपाठ एक 8 प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. आपण वाचूया प्रथम आणि मग मी तुम्हाला समजावून सांगते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 8.1 अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, हे भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा. 8.2 हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी कसे जाणू शकतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, अध्यायाची सुरुवातच अर्जुन करतोय आणि प्रश्न विचारतोय. तो म्हणतोय ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी काय आहे, देवता कोण आहेत, आणि 22 दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय की यज्ञाचा अधिपती कोण आहे, हा तो या देहामध्ये निवास कसा करतो, आणि भक्तीमध्ये युक्त झालेले जे भक्तीमध्ये संलग्न आहेत हे मृत्यू समयी कृष्णा तुम्हाला कसे जाणू शकतात, असा आता प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. आता ह्याच्या पुढे ना 7व्या अध्यायामधले 2 श्लोक घेतलेले आहेत. प्रथम मी ते वाचते श्लोक, त्यांचा अनुवाद वाचते आणि त्यांचा संदर्भ इथे का घेतलेला आहे हे तुम्हाला मी समजावून सांगते. 29 आणि 30 श्लोक आहे. 1 मिनिट. हरे कृष्ण. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम मध्यानं कर्म च अखिलम. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य
माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. आता 30वा श्लोक आहे. 30व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, हरे कृष्ण. स अधिभूत आधिदैवम माम स अधियज्ञम च ये विदुः प्रयाण काले अपि च माम विदुः युक्त चेतसः. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. हा त्याचा अनुवाद झाला. आता हे 7व्या अध्यायातले जे श्लोक आहेत ना, जर का तुम्ही 29वा श्लोक पाहिला, त्याच्यामध्ये ब्रह्म आणि अध्यात्म असे हे 2 शब्द आलेले आहेत, ज्याचा अर्थ अर्जुनाला समजला नाही. तसंच 30व्या श्लोकामध्ये आधी दैवम आणि आधी यज्ञ असा एक श्लोक आहे, आणि प्रयाणकाले असे 3 शब्द आहेत, जे त्याचा अर्थ अर्जुनाला समजलेला नाहीये. आता कृष्णाला ह्या श्लोकाद्वारे काय नक्की समजवायचंय हे अर्जुनाला न कळल्यामुळे तो आता शब्द तर एक एक लक्षपूर्वक ऐकतोय, पण तो आता कृष्णांना आपल्या मनातली शंका विचारतोय की मला कृष्णा तुम्ही आता हे समजावून सांगा. आता 7व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकामध्ये जो आपल्या समोर दिसतोय, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भौतिक शरीराची वास्तविक किंवा खरी दुःख कुठली आहे, तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. बघा, जरा मरण मोक्षाय असं म्हटलेलं आहे तिथे. आता आपण ते समजून घेऊया प्रथम. त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचंय, बघा तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या अध्यायामध्ये आपण ती स्लाइड बघितली होती की भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. त्या 700 पैकी 575 श्लोक हे कृष्णांच्या मुखी आलेले आहेत. अर्जुनाच्या मुखी किती आहेत? 83 श्लोक आहेत. आता कृष्ण आता ज्ञान देत आहेत, त्यामुळे आपण समजू शकतो की 575 श्लोक हे त्यांच्या मुखी आहेत. मग अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक का आहेत बरं? तर ह्याचं कारण इथे आपल्याला कळतं. बघा, पहिल्या अध्यायाची सुरुवात हे अर्जुनाच्या प्रश्नाने होते. तर अर्जुनाकडे ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जिज्ञासा किंवा कुतूहल असावं लागतं. तेव्हाच आपल्याला न समजलेल्या गोष्टींच्या बद्दल आपण आपल्या गुरूंना ती गोष्ट परत समजवायला सांगण्याची विनंती करून ते जाणून घेऊ शकतो. आता गुरु तर इथे गंभीरतेने ज्ञान देतच आहेत, पण शिष्य पण कसा आहे बघा, लक्षपूर्वक ऐकून ते ज्ञान तो ग्रहण करतो आहे. म्हणजे एक सुंदर अशी आदान प्रदान या दोघांमध्ये होताना दिसते, कृष्ण आणि अर्जुन याच्यामध्ये आपल्याला. तर आता आपण या 29व्या श्लोकाबद्दल समजून घेऊया 7व्या अध्यायातल्या. तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही शरीराची वास्तविक सुख आपण म्हटली. वास्तविक म्हणजे काय? खरी सुख आहेत, सॉरी दुःख आहेत, खरी दुःख आहेत ही. जन्म, आता जन्म म्हणजे आईच्या गर्भामध्ये मूल असतं, त्याला हालचाल करायलाही पुरेशी जागा नसते. अगदी उलट सुलट तिथेच त्या आईच्या गर्भातल्या पदार्थांबरोबर 9 महिने कोंडलेल्या अवस्थेत तो जीव असतो. आणि असं म्हणूया की परमेश्वराची जणू तो याचनाच करत असतो की इथून माझी सुटका व्हावी, म्हणून केलेली चूक मी परमेश्वरा परत करणार नाही, पण इथून मला सोडव. आता गर्भाच्या बाहेर येताच जन्म जन्म जेव्हा होतो त्यावेळेला आता जीवात्म्याचा संपर्क प्रकृतीच्या 3 गुणांच्या सोबत होतो, आणि तो जीव आता परत बद्ध होतो. ही झाली जन्माची गोष्ट. आता मृत्यू. मृत्यू म्हणजे गरुड पुराणात म्हटलेलं आहे की हजारो विंचू एकाच वेळी चावतील एवढ्या यातना होतात, असं तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे आपण समजू शकतो की किती वेदना असतील एखाद्याला मृत्यूच्या समय. तसंच वृद्धत्व. वृद्धत्व म्हणजे जरा म्हटलेलं आहे इथे. शरीर क्षीण झालेलं असतं, परावलंबन असतं, चालता फिरताना उठता बसताना त्रास असतं, विस्मरण असतं बघा त्यावेळेला. आणि व्याधी. व्याधी म्हणजे आजारपण, की कुठल्याही सजीवाला हे काही चुकलेलं नाही. या 4 अवस्था ज्या आहेत, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, याच्यातून सर्वजण जातात. मनुष्य जीवनाच्या ह्या वास्तविक समस्या म्हटल्या जातात. आणि नोकरी गेली, संतती नाही, मोठं घर नाही, ह्या सगळ्या समस्या मोठ्या समस्या नसून जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आहेत. या खरं तर दुय्यम समस्या आहेत. नोकरी वगैरे प्राथमिक समस्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्याच्यावर काही उपायच नाहीये. नोकरी गेली, संतती नाही, घर मोठं नाही, याच्यावरती उपाय असू शकतो. 30व्या श्लोकामध्ये काय म्हटलं, कृष्ण काय सांगतात की कृष्ण भावनेमध्ये जो कर्म करणारा भक्त आहे ना, तो खऱ्या अर्थाने भगवंतांचं स्वरूप जाणून अगदी मृत्यू समयी सुद्धा त्यांना जाणू शकतो. आता हे असं ऐकल्यावरती म्हणजे 29वा आणि 30वा श्लोक कृष्णांच्या मुखातून ऐकल्यावरती
अर्जुनाने हे प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारतो अर्जुन प्रश्न? जे पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात की ब्रह्म काय आहे, आत्मा काय आहे, सकाम कर्म काय आहे, त्याच्यानंतर भौतिक सृष्टी काय आहे, देवता कोण आहेत, यज्ञाचा अधिपती कोण आहे, तो या देहामध्ये निवास कसा करतो आणि मृत्यू समयी तुम्हाला भक्त कसा जाणू शकतो, असे प्रश्न त्याने आता हे 2 श्लोक ऐकल्यावरती विचारलेले आहेत. आता कृष्ण काय उत्तर देत आहेत हे आपण समजून घेऊया. या इथे चार्ट मध्ये आपल्याला ही उत्तरं समजून घेऊया आपण या चार्टच्या द्वारे. आता ब्रह्म ब्रह्म या शब्दाचा अर्थ जीवात्मा पण असतो आणि परमात्मा पण असतो. हे दोघांनाही संबोधायला ब्रह्म हा शब्द वापरला जातो. परब्रह्म जर का शब्द असेल तर तो परमात्म्याशी संबंधित किंवा भगवंतांना संबोधित करत असतो. तर त्यामुळे ब्रह्म हा शब्द नेमका कुठल्या अर्थाने वापरलेला आहे हे जाणण्यासाठी आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन घ्यायला हवं, त्यांच्याकडून हे ज्ञान समजून घ्यायला हवं. आता श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेलं तात्पर्य आपण वाचलं त्या श्लोकाच्या खाली लिहिलेलं तर आपल्याला हे समजू शकतं अशा प्रकारे. आता अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय तर जीवाचा स्वभाव. जीवात्म्याचा नित्य स्वभाव काय आहे तर कृष्णांची सेवा करणं हा जीवात्म्याचा नित्य स्वभाव आहे. मग कर्म म्हटलेलं आहे. कर्म म्हणजे काय तर अशी कृती किंवा ऍक्शन म्हणूया ज्याची प्रतिक्रिया मिळते, चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया मिळते म्हणून उच्च लोकाची किंवा स्वर्ग लोकाची प्राप्ती होते, वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया मिळते, त्यामुळे प्राण्यांचा वृक्षाचा जन्म पण मिळू शकतो. म्हणजे कर्माच्या प्रतिक्रियेमुळे भविष्यामध्ये पुढचं शरीर आपल्याला प्राप्त होतं. मग आधिभूत असं म्हटलेलं आहे. बरं, ह्याच्या आधी तुम्हाला एक सांगते की आधी म्हणजे काय तर संबंधित. आधिभूत म्हणजे काय? भूत म्हणजे भौतिक प्रकृती, अधिभूत म्हणजे भौतिक प्रकृतीच्या संबंधित. अधिदैव म्हणजे काय तर देवदेवतांच्या संबंधित, किंवा अधियज्ञ म्हणजे यज्ञाच्या संबंधित, किंवा अध्यात्म अध्यात्म म्हणजे अधि आणि आत्म म्हणजे आत्म्याच्या संबंधित म्हणून अध्यात्म. तर हे अधिभूत म्हणजे काय तर सभोवताली दिसणारी सृष्टी किंवा प्रकृती म्हणूया. मग अधिदैव असा शब्द आहे. अधिदैव म्हणजे काय तर भगवंतांचं जे विराट असं विश्वरूप आहे ज्याच्यामध्ये सर्व देवदेवतांचा समावेश आहे ते अधिदैव झालं. मग अधियज्ञ म्हटलेलं आहे. तर सर्व यज्ञांचा भोगता म्हणजे परमात्मा कुठे राहतो तर सर्वांच्या हृदयस्थळी राहतो. आणि मृत्यूच्या समयी कृष्णांचं स्मरण कसं करावं यावरती इथे सांगितलेलं आहे की आयुष्यभर स्मरणाचा सराव हवा. कृष्णांचं स्मरण आपण आयुष्यभर केलं, जीवनभर केलं तरच आपल्याला मृत्यूच्या समयी कृष्ण आठवणार आहे. जीवनभर ज्या गोष्टीचा आपण सराव करू तीच आपल्याला अंतिम समयी आठवते. हा, तर त्यासाठी सराव म्हणजे काय केलं पाहिजे आपल्याला तर श्रवणम कीर्तनम स्मरणम केलं पाहिजे, मंदिरात जाऊन सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे आपली दिनचर्या आपण आखली पाहिजे की आपण कृष्णांच्या बरोबर जोडून आपण कार्य करत राहू. म्हणजे कृष्णांचं विस्मरण होणार नाही आपल्याला याचं आपल्याला भान ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण जोडून घेतलं कृष्णांना की निश्चितच आपल्याला त्यांचं स्मरण होणार आहे. मग आता पुढचा श्लोक आहे तो बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. एट हा पॉइंट थ्री श्लोक, हो, अनुवादच आहे माताजी, श्लोक नाहीये. 8.3 श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा या तिसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात की आत्मा कसा आहे तर अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे ज्याचा विनाश होत नाही. आणि अक्षरम आहे. अक्षरम म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलोय आत्म्याचे गुणधर्म कृष्णांनी सांगताना आपल्याला सांगितलेलं आहे की आत्म्याचा ना जन्म होतो ना मृत्यू होतो. आणि कसं वर्णन केलेलं आहे आत्मा कसा आहे अजन्म आहे, सनातन आहे, नित्य आहे. हा असत्य. आणि आपण तो न जायते म्रियते वा कदाचित हा श्लोक बघितला होता बघा 20व्या श्लोकामध्ये कृष्णांनी हे सांगितलंय. आणि आत्म्याचा वास्तविक स्वभाव काय आहे तर सेवा असा आहे. आता सेवा केल्यावर समाधान आपल्याला मिळतं बघा. आणि चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे जीवेर स्वरूप भय कृष्णेर नित्य दास. म्हणजे हे आपलं मूळ स्वरूप आहे. कृष्णांची सेवा करणं हे आपलं मूळ स्वरूप आहे, स्वभाव आहे. स्वरूप म्हणजे आपला स्वभाव म्हणूया. आता जेव्हा आपण प्रकृतीच्या संपर्कात येतो म्हणजे परा आणि अपरा शक्ती जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा आपल्याला विस्मरण होतं की आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत. आपण काय करतो इंद्रिय तृप्ती भोग करू लागतो
आणि तिथूनच पतनाची सुरुवात होते. या ज्या 84 लक्ष योनी आहेत त्याच्यापैकी कुठलं ना कुठलं तरी शरीर त्यामुळे आपल्याला प्राप्त होतं. आता इथे चित्रामध्ये बघा, आपण बघितलं तर आपल्याला समजतंय की आता सगळ्यात शेवटचं जर का तुम्ही चित्र बघितलं तर आता एखादा व्यक्ती मृत्यूच्या समयी त्याचा भाव काय असेल, तर शारीरिक संबंधांचा उपभोग करण्याचा असेल तर पुढच्या जन्मी कदाचित तो कुत्रा होईल, किंवा एखाद्याला मांसाहार खाण्याची आवड असेल, शिळं अन्न, दुर्गंधीयुक्त नासलेलं कसलंही खाणं जर का त्याला आवडत असेल तर पुढच्या जन्मी तो डुक्कर पण होईल. आता तिथे त्याच्यानंतर एक चित्र दाखवलंय बघा, ज्याच्यामध्ये तो सत्कार्य करतोय, काहीतरी दान पुण्य करण्यामध्ये तो संलग्न आहे. अशा एखाद्याला स्वर्ग लोकामध्ये पण जाता येईल. आणि सगळ्यात वरचं चित्र आहे तो भगवंतांची नित्य भक्ती करतो आहे, तो भगवंतांच्या गोलोकधामामध्ये जातो. म्हणजे आपण आयुष्यभर ज्या प्रकारची कर्म करू, जसा भाव आपल्या मृत्यूसमयी राहील आणि त्याचप्रमाणे भविष्यात आपल्याला पुढचं शरीर प्राप्त होईल, हे महत्वाचं आहे. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. 8.4 हे देहाभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवांमध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, ही भौतिक प्रकृती किंवा आधिभूत असं म्हटलेलं आहे, ही कशी आहे, एकसारखी बदलत असते. आधिभूत म्हणजे काय? आधी म्हणजे संबंधित, भूत म्हणजे काय? भौतिक प्रकृतीच्या संबंधित आपण इथे जाणून घेतोय. तर ही भौतिक प्रकृती कशी आहे, तर ती नित्य परिवर्तनशील असते, सारखी बदलत असते. आता चित्रात बघा, इथे आपण समजून घेऊया. अळी असते बघा, अळीचं परिवर्तन कोशामध्ये होतं, कोशातून मग फुलपाखरू, असा तो बदल होत असतो. तसंच हे आपलं शरीर आहे, जन्मापासून बघा बालपण, तरुणपण, मध्यम वय, वृद्धत्व असं बदलत जातं. तर ही ना भौतिक देहामधली स्थित्यंतर म्हणतात ह्याला. भौतिक देहामध्ये ना 6 प्रकारची स्थित्यंतर होत असतात. पहिलं म्हणजे उत्पत्ती, मग विकास, मग स्थिती, मग प्रजनन, क्षय आणि विनाश. तर ही जी आहे ना, ही स्थित्यंतर प्रत्येक भौतिक देहामध्ये होतात. तर तसंच या प्रकृतीला जे अधिभूत म्हटलेलं आहे, अर्जुनाचा प्रश्न होता ना, त्यावर कृष्णांनी दिलेलं हे उत्तर आहे. आता अधिभूत म्हणजे काय, तर विशिष्ट काळी या प्रकृतीची उत्पत्ती पण होते आणि विशिष्ट काळी या प्रकृतीचा लय पण होतो. मग देवदेवता आणि ग्रह लोकांचा जो समावेश असलेला भगवंतांचं जे विराट रूप आहे त्याला अधिदैव असं म्हटलेलं आहे. प्रत्येक देहधारी जीवात्म्यामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित असलेल्या भगवंतांच्या आंशिक विस्तारित रूपाला अधियज्ञ असं म्हणतात. परमात्मा कुठे स्थित आहे? हृदयामध्ये स्थित आहे, आपण जाणून घेऊया. आपण पुढचं बघूया. हा पण महत्वाचा श्लोक आहे, 8.5. हा, हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता हा खूप महत्वाचा श्लोक मानला जातो. अंतसमयी मृत्यूच्या वेळी कसं भगवंतांना प्राप्त करू शकतो याचा फॉर्म्युला या श्लोकामध्ये दिलाय कृष्णांनी. आणि अर्जुनाच्या शेवटच्या प्रश्नाचं इथे उत्तर दिलेलं आहे. अर्जुनाचा शेवटचा प्रश्न होता ना, 8 प्रश्न विचारले होते, त्याच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की अंतसमयी तुम्हाला कसा भक्त जाणू शकतो. आता अंतकाल श्लोक समजून घेऊया. अंतकालेच माम एव. अंतकाल म्हणजे अंतकाळी, जेव्हा आपण देह त्याग करतो त्यावेळेला. च मामेव, माम एव म्हणजे केवळ माझे. स्मरण मुक्तवा म्हणजे काय? स्मरण करत. कलेवरम म्हणजे काय? शरीराचा त्याग करतो. य प्रयाती समद्भाव म्हणजे निश्चितपणे माझे धाम प्राप्त करतो. याती नास्त्यत्र संशय, म्हणजे यात काहीच संशय नाही. म्हणजे कृष्ण इथे काय सांगतायत की जो मृत्यू समयी माझे स्मरण करेल तो मला प्राप्त करेल. म्हणजे मृत्यू ही ना परीक्षा आहे, आणि जी आपल्याला सर्वांनाच द्यायची आहे बघा. कोणीच म्हणू शकत नाही की मी ही परीक्षा देणार नाही. मग आपल्याला ही परीक्षा द्यायचीच असेल तर त्या परीक्षेची आपल्याला तयारी मात्र लवकरच सुरू केली पाहिजे. आता इथे कृष्ण सांगतायत ना की अंतकालेच्या मामेव म्हणजे अंतकाळी जो माझे स्मरण करेल. मग प्रश्न असा आहे की अंतकाळी जर का कृष्णांचं स्मरण करायचं असेल
तर जीवनभर भक्ती का करावी? अंतकाळी करू ना आपण. आता आपण इंद्रिय उपभोग करू, आपण इतरही गोष्टी जी काही आहे ती करू, आणि अंतकाळी आपण कृष्णांचं स्मरण करून कृष्णधामाला पोचू. जाऊ शकू का? नाही जाऊ शकणार. आता जीवनभर जो व्यक्ती भोगविलासात अडकलेला आहे, गुंतलेला आहे, त्याला अंतसमयी कृष्णांचं स्मरणच होणार नाही. हे लक्षात घेऊया. जसे विद्यार्थी असतात बघा, वर्षभर परीक्षेसाठी अभ्यास करतात, तेव्हाच ते परीक्षा पास करू शकतात, देऊ शकतात. तसंच आहे भगवंतांचं स्मरण आपण येन केन प्रकारे जीवनभर करत राहिलो तर अंतसमय ते आपल्याला आठवतील. तर सराव जीवनभर हवा, तरच मृत्यू समय त्यांचं स्मरण पण होईल. दुसरं म्हणजे काय आहे की अंतकाल कधी येणार हे आपल्याला माहिती नाहीये कोणालाच. आपण धरून चाललोय मी 70 वर्ष जगणार, मी 80 वर्ष जगणार, पण आपल्याला ते माहिती नाहीये. तर त्या आणि गरुड पुराणात जसं मी म्हटलं तुम्हाला की अंतकाळी किंवा मृत्यूच्या समयी हजारो विंचू एकाच वेळी दंश करतात, एवढ्या यातना होतात. मग आपलं लक्ष जर का वेदनेकडेच असेल तर भगवंतांचं स्मरण आपल्याला कसं होणार? म्हणून सराव हवा. आता ही मृत्यूची जी परीक्षा आहे ती आपल्याला सर्वांनाच द्यावी लागणार आहे, कोणाची सुटका नाहीये. मग भक्ती आपल्याला लवकरात लवकर सुरू केली पाहिजे, सराव करतच राहिलं पाहिजे. प्रल्हाद महाराजांना जेव्हा प्रल्हाद महाराज आपल्याला मार्गदर्शन करताना म्हणतात भक्ती कधी सुरू केली पाहिजे, तर जितक्या लवकर करू शकता, अगदी लहानपणापासूनच भक्तीची सुरुवात करायला हवी. म्हणजे आपण रोज बघ, आपण म्हणतो ना जसं सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, हे रोज आपलं दिनचक्र असतं बघा. तर जसं जसं हा सूर्यास्त होतो आपण एक एक दिवस आपल्या मृत्यूच्या जवळ चाललेलो आहोत. आता इंग्लिशमध्ये म्हणतात ना की विचारलं किती वर्षाचे आहात तुम्ही, तर आपण म्हणतो ना आय एम 30 years ओल्ड, म्हणजे आम्ही 30 वर्ष मृत्यूच्या जवळ आहोत. हा, तर लक्षात घेऊया इथे भक्तीचं काय महत्व आहे आपल्याला. लगेच सुरू करायची आहे भक्ती. कुठल्या स्वरूपात आपण करू शकतो? आपण कलियुगासाठी किती सोपे उपाय बघितलेले आहेत. श्रवणम आहे, कीर्तनम आहे, स्मरणम आहे. हा, तर ह्या गोष्टी आपण अगदी घर बसल्या पण करू शकतो, जप करू शकतो. आणि जीवनभर आपण हे श्रवणम कीर्तनम केलं, म्हणजे सराव केला, तर निश्चित आपल्याला अंतसमयी कृष्णांची आठवण होणार आहे. म्हणजे ते हिंदीमध्ये म्हणतात ना की कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय कब होगी, बहुरी करेगा कब, म्हणजे कधी करणार, तर ते आत्ताच करायचे. बघा आता इथे ना चित्रामध्ये भीष्मदेवांचं चित्र आहे, ते शरशय्येवरती आहेत आणि कृष्ण युधिष्ठिर महाराजांना घेऊन ते भीष्माच्या भेटीला आलेले आहेत. आता भीष्मांची इच्छा असते की कृष्णांना बघत त्यांनी देहत्याग करावा अशी. आता इच्छा मरणाचं वरदान असतं त्यांना आणि कृष्णांना माहिती असतं हे. आणि त्याआधी बघा देहत्याग करण्याच्या आधी भीष्मांनी कृष्णांची अतिशय सुंदर स्तुती अशी केलेली आहे आणि युधिष्ठिर महाराजांना ज्ञान पण दिलेलं आहे राज्य चालवण्याच्या विषयी. हा, इथे ना एक कथा आहे ती आपण बघूया. तर एकदा पांडव वनामध्ये गेलेले होते, तर त्यावेळेला त्यांना खूप तहान लागली. तर तेव्हा अर्जुन आणि इतर पांडव पाण्याच्या शोधात एका तळ्याकडे पोचले. तळ्यातून पाणी पिल्यावरती ते बेशुद्ध पडले, अगदी मरणासन्न झाले. आणि युधिष्ठिर महाराज त्यांची वाट बघत होते, बराच वेळ झाले ते आले नाहीत, म्हणून युधिष्ठिर महाराज त्यांच्या शोधात ते तळ्यापर्यंत पोचले. तिथे एक यक्ष होता आणि तो त्यांना घेऊन जात होता. आता ते यक्षाला विचारतात, त्यावेळेला तो यक्ष म्हणतात की मी ह्यांना घेऊन चाललोय, हे आता मेलेले आहेत आणि मी त्यांना न्यायला आलेलो आहे. यावरती युधिष्ठिर महाराज म्हणतात की असं कसं तू करतोयस? तर हा यक्ष काय म्हणतो की म्हणजे युधिष्ठिर महाराज यक्षाला प्रथम विनंती करतात की तुम्ही त्यांना पूर्ववत करा. तेव्हा यक्ष म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं मला उत्तर द्या, मग मी विचार करतो. मग यक्ष काय प्रश्न विचारतो की जगातली सर्वात अद्भुत गोष्ट कुठली आहे? आता इथे लिहिलंय बघा की अहनी अहनी भूतानी यच्छन्ति ह यमालय शेषाः स्थिरम स्थिरम इच्छन्ति किम आश्चर्यम परम. म्हणजे काय, तर शेकडो लोक आजूबाजूला आपल्या मरत असतात, आपण बातमी ऐकतो, कुठे वाचतो, मृत्यूबद्दल सारखं ऐकत असतो, पण आपण काय समजतो, मला काही मृत्यू येणार नाही, अगदी जवळ म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजारी आपण ह्या बातम्या टीव्ही वरती ह्याच्यामध्ये ऐकतच असतो. पण आपण असं समजून चालतो की मला काही मृत्यू येणार नाही, हे असं मानून आपण सगळ्या योजना पण बनवत असतो. मृत्यूची तयारी आपण करत नाही. तर ही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे मृत्यू ही अशी परीक्षा आहे ज्याच्यापासून कोणीही वाचलेलं नाहीये, पण आपण मान्यच करत नाही ही गोष्ट आणि सगळ्या योजना बनवत राहतो. हा श्लोक त्याच्यासाठी महत्वाचा आहे. हा, आता 6वा श्लोक बघू आपण.
हा, हरे कृष्ण. यम यम वापि स्मरन् भावं त्यजति अन्ते कलेवरं तं तं ऐवति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हरे कृष्ण श्री माता जी. कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावांचे स्मरण करतो त्या त्या भावांची तो निस्संदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ह्याच्यामध्ये ना स्लाइड मध्ये बघा, भरत महाराजांची गोष्ट आहे, आपण आधी ऐकलेली आहे. आणि त्यांना देहत्याग करताना त्या हरणाचं स्मरण झालं आणि त्यामुळे त्यांचा आता आत्मा हरिणाच्या शरीरामध्ये गेला. आता आधीच्या श्लोकामध्ये आपण काय समजून घेतलं 8.5 मध्ये, की अंतसमयी कृष्णांचं स्मरण केलं तर कृष्णधामाची प्राप्ती होईल. पण ज्याने अंतसमयी कृष्णांचं स्मरण केलं नाही तर त्याचं काय होईल ते या श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलं. म्हणजे किती सरळ सरळ कृष्णांनी सांगितलंय बघा. अंतसमय जो भाव राहील त्याचप्रमाणे आपल्याला त्या भविष्यामध्ये पुढचं शरीर प्राप्त होणार आहे. इथे भरत महाराजांची जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की ते हरिणाच्या त्या पिल्लाची वाचवतात त्याला पाण्यातून, मग त्याला घेऊन येतात, त्याची देखभाल करतात आणि सगळी काळजी वाहता वाहता मग ते हरिण मोठं होतं. मग ते एक दिवस ते येत नाही परत चारा खायला गेलेलं. त्याच्या मागे मागे ते जातात, कड्यावरून कोसळतात आणि त्यांचा मृत्यू होतो. मृत्यूच्या समयी त्यांना त्या हरणाचीच काळजी असते. आता त्यांचा जन्म पुढील हरणाचा होतो. पण बघा त्यांची भगवंतांची कृपा असते, त्या हरणाच्या जन्मातही त्यांना गत जन्माचं स्मरण असतं, त्यांची चूक त्यांना त्यामुळे लक्षात असते. मग ते जंगलात जरी त्यांचा जन्म झाला हरिण म्हणून, तरी ते जंगलातून बाहेर निघून तिथे एका मुनींचा आश्रम असतो त्याच्या जवळ राहू लागतात. ते आसक्ती होईल म्हणून हिरवा चारा पण खात नाही, सुकं गवत पानं वगैरे खाऊन ते राहतात. आता त्याच्या पुढच्या जन्मात म्हणजे हरणाच्या पुढच्या जन्मात ते मनुष्य रूपामध्ये येतात. पण तेव्हाही ते सामान्य मनुष्यासारखे राहत नाहीत, मौन असतात. मनात त्यांच्या मात्र सदैव भगवंतांचं स्मरण चालू असतं. आता ते बोलत नाहीत म्हणून त्यांना जड भरत असं त्यांचं नाव पडतं त्यावेळेला. म्हणजे काय आता हे भगवत प्राप्तीचं जे ध्येय होतं ते एका जन्मात ते गाठू शकले असते. पण त्यांना त्याच्यानंतर 2 जन्म घ्यावे लागले. आता ज्या वेळेला ते भरत महाराज होते ते भावभक्तीच्या पायरीला होते आणि ते हरणाच्या पिल्लामध्ये आसक्त झाले आणि त्यामुळे त्यांना ते 2 जन्म घ्यावे लागले. आता आपण इथे समजून काय घ्यायचंय की बघा, कृष्णाकडे जाण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. साधना तर करावीच लागते, सेवा पण लागते आणि भक्तांचा संग पण लागतो. या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत तर आपली भक्तीमध्ये प्रगती होते. आता ही भक्ती कशी चालू होते आणि कुठे संपते? ह्या भक्तीच्या ज्या 9 पायऱ्या आहेत म्हणजे श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती, अशा आपण चढत जातो पायऱ्या. तर ह्या सगळ्याच्यासाठी आपल्याला साधना, सेवा आणि भक्तांचा संग हे खूप महत्वाचं आहे. आता हा आत्मा, आत्मा कसा आहे? तो वस्त्र बदलल्यासारखं बघा, शरीर बदलून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि एक नवीन प्रवास सुरू करतो. आपण जेव्हा वस्त्र खरेदी करतो तेव्हा आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिलं म्हणजे आपल्या हाताशी पैसे पाहिजेत आणि आपली इच्छा पाहिजे. तसंच जेव्हा आपण पुढचं शरीर, भविष्यात आता कुठलं शरीर मिळणार आहे आपल्याला, त्याही 2 गोष्टी ठरवतात. मृत्यूच्या समयी आपला काय भाव आहे, आपली काय भावना आहे ते पण ठरवतं. आणि दुसरं म्हणजे आपलं कर्म, जीवनभर आपण कशी कर्म केलेली आहेत त्यानुसार आपल्याला भविष्यामध्ये कुठलं शरीर मिळणार आहे हे निश्चित होत असतं. म्हणजे लक्षात घेऊया, रोज ज्या प्रकारची आपण कर्म करतो रोजच्या जीवनामध्ये, कुठेतरी भविष्यामध्ये आपल्याला काय शरीर मिळणार आहे हे आपण आज निश्चित करत असतो. त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आपण बघू पुढचा श्लोक 7वा. हा, हरे कृष्ण. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च मयि अर्पित मन बुद्धि माम एव एष्यसि असंशयः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणून अर्जुना, तू सदैव माझा कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विविध कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. बघा, भगवंतांनी अर्जुनाला केलेला जो हा उपदेश आहे ना, कर्म करण्यामध्ये घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. जे भौतिकामध्ये अत्याधिक आसक्त आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता मनुष्याने आपल्या विहित कर्माचं, कर्तव्याचा त्याग केला पाहिजे असं कुठे कृष्ण सांगत नाहीयेत. कृष्ण काय सांगतायत की आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच
आपण भक्ती करू शकतो. माम अनुस्मर युद्धच म्हणजे काय? अर्जुनाला सांगतायत माझं स्मरण करत तू युद्ध कर. म्हणजे आपण आपली कर्तव्य करत, आपल्या जबाबदाऱ्या पार करत करत भक्ती करू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे भौतिकाची आसक्ती आपली हळूहळू कमी होऊ लागते. जेव्हा कृष्ण केंद्रस्थानी आहेत ना, तर त्यावेळेला हा बदल आपल्या बरोबर होऊ शकतो, आपल्यामध्ये होऊ शकतो. मन आणि बुद्धी जेव्हा आपल्या कृष्णांच्या ठायी स्थिर होते, आपला संशय सगळा निघून जातो बघा. आपल्याला कर्म करत राहायची असतात, पण कृष्णांना मधोमध ठेवून करायची असतात, त्यांच्या आनंदासाठी करायची असतात. आणि कर्माचं जे फळ आहे तेही आपण कृष्णांना अर्पण करायचं असतं. म्हणजे आपण आपल्या सर्व कामांमध्ये कृष्णांना आता जोडून घेतो. कुठलीही गोष्ट आपण सोडत नाही इथे, पण इथे जोडलेली आहे हे लक्षात घेऊया आपण. कुठेही कृष्ण आपल्याला कर्तव्य सोडा असं सांगत नाहीयेत. उलट ते अधिक चांगल्या प्रकारे आपण कसं करू शकतोय ह्याची माहिती आपल्याला इथे मिळते. माम अनुस्मर युद्धच म्हणजे कृष्णांना आठवण करून आपण आपलं सगळी कर्तव्य करू शकतो. कर्तव्य पार पाडत कृष्णांचं स्मरण करायला कृष्ण इथे सांगतात आपल्याला. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा करायच्या आणि हे कसं काय शक्य आहे? तर यावरती श्रीला प्रभुपाद आपल्याला मार्गदर्शन करतायत की हे शक्य आहे. कृष्णांनी जर का भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे ना माम अनुस्मर युद्धच, तर हे निश्चित शक्य आहे. बघा आपली जेव्हा श्रद्धा असते तेव्हा आपण उपदेश पण मानतो आणि त्याप्रमाणे वागतो. तर म्हणून आपल्याला हा केला पाहिजे, जप केला पाहिजे, श्रवणम कीर्तनम स्मरणम केलेलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. हा सराव केलेला पाहिजे. कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपलं जीवन आखलं पाहिजे. आता इथे अजून एक गोष्ट कृष्ण सांगतात की तू सदैव माझा कृष्ण या रूपामध्ये विचार कर असं ते अर्जुनाला सांगतात. म्हणजे दिवसभर तुला माझं स्मरण राहिलं पाहिजे. कृष्णाच्या रूपामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे कुठला प्रकाश, कुठली शक्ती अशा स्वरूपात नाही, तर कृष्ण या स्वरूपात राहिलं पाहिजे. त्या स्वरूपाचं तू स्मरण कर हे सांगितलेलं आहे कृष्णांनी. आणि सदैव आपल्याला कृष्णांच्या स्मरणाचा प्रयत्न करायचा आहे असंही या श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. इथे प्रल्हाद दिसत आहेत बघा, भक्त प्रल्हाद. ते गुरुकुलात असताना सर्व मुलांची जेव्हा सुट्टी वगैरे व्हायची जेवायची त्यावेळेला सर्वजण जेवून वगैरे खेळायचे. पण प्रल्हाद आपल्या मित्रांना काय सांगायचे? नारायण नारायण म्हणायला सांगायचे, संकीर्तन करायचे, कथा सांगायचे. मग सर्वजण आनंदाने नृत्य करत असत. ही सर्व ही असुरांची मुलं होती. पण भक्त प्रल्हाद यांच्या सांगण्यावरून ते संकीर्तन करत असत. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये यामध्ये अधिक अजून चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं वर्णन अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. चालेल, आपण पुढचा बघूया श्लोक. हा 8वा श्लोक आहे हा. हरे कृष्ण. अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो परमपुरुष भगवंताचे ध्यान करतो त्यांचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून विचलित असते. तो हे पार्थ अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचवतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्णाने परत त्यांचं स्मरण करण्याचं महत्व सांगितलेलं आहे आपल्याला. श्रीला प्रभुपाद जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगतात तेव्हा कसा करायचा म्हणून आपल्याला सांगितलंय की तोंडाने बोलायचा मंत्र आणि तो कानाने ऐकायचा. म्हणजे त्यावेळेला कान, जीभ आणि मन हे तिन्ही श्रवण आणि कीर्तनामध्ये युक्त आहे. आणि अशा प्रकारे करत राहणं सोपं पण आहे. त्यामुळे भगवंतांची प्राप्ती होण्यास मनुष्याला सहायता मिळते. आता अशा प्रकारे जेव्हा आपण मंत्राचा जप करत राहतो त्यावेळेला भक्ताचं म्हणजे शुद्धीकरण होतं जो जप करतो या प्रकारे. आणि त्यामुळे कृष्णांच्या निरंतर स्मरणामुळे आयुष्याच्या शेवटी भगवत धामाची निश्चित प्राप्ती होऊ शकते. आता मन कसं आहे? मन चंचल आहे. त्याला बलपूर्वक कृष्ण चिंतनामध्ये युक्त करणं हे आवश्यक असतं. 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणालेत ना, जो मला ज्या प्रमाणात शरण येतो तोच भाव मी त्याला परत देतो. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. हे आपण लक्षात ठेवायचंय की आपण जेवढे कृष्णांकडे जाऊ त्या प्रमाणातच कृष्ण आपल्याला भेटणार आहेत. म्हणजे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे, चॉईस हा आपल्याकडे आहे की आपण आपण कृष्णांना किती आपल्या जीवनामध्ये स्थान देतोय ते. हा तर लक्षात घेऊ हे. आता इथे ना अजामिलची कथा आहे बघा. अजामिल एक सदाचारी असा वेदपाठी माणूस असतो. आणि होम हवनासाठी सगळी तयारी करण्याच्या दृष्टीने तो सामग्री किंवा ज्याला समिधा म्हणतात ते गोळा करण्याच्या ह्याने तो एका वनामध्ये जातो. आता वनामध्ये जाऊन तो सगळी सामुग्री गोळा करतो. काही लाकडं आहेत, दुर्वा वगैरे आहेत, ते सगळं घेऊन तो येत असतो.
त्याची नजर एका दृश्यावर पडते. एक माणूस एका वेश्येबरोबर असतो. आता क्षणभर अजामिलची नजर पडते त्या दृश्यावरती. आता आपल्या डोळ्यासमोर अचानक काय येईल ह्याच्यावरती काय आपण सांगू शकत नाही. पण काय होतं, ह्या दृश्याकडे तो आकर्षिला जातो अजामिल. आणि क्षणभर त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपण थांबून बघूया. तो एका झाडाच्या खाली लपतो, झाडाच्या मागे लपतो आणि बघू लागतो. आता बघा दुसरा अध्याय आठवा. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण ते आसक्तीचं चक्र शिकलेलं आहे. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो भिजायते. आपण प्रथम बघतो, बघितल्यावर किंवा विचार करतो ना, बघतो विचार करतो मग चिंतन करू लागतो, तिथेच ती आसक्ती निर्माण होते आणि मग ते चक्र आपण पूर्ण फॉलो करतो. तो व्यक्ती आसक्ती निर्माण झाली म्हणजे काम निर्माण झाला, आणि काम निर्माण झाला की त्याला थांबवणं कठीण. ती गोष्ट मला पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच अशी इच्छा होते. आणि ती जेव्हा गोष्ट मिळत नाही तेव्हा क्रोध येतो, क्रोधामुळे मोह होतो, त्यामुळे स्मृती नाश होते, बुद्धी नाश होते आणि आपलं पतन होतं. आता हीच ती अजामिलची गोष्ट आहे. आता अजामिल जेव्हा थांबून ते दृश्य बघत राहतो त्यामुळे आसक्त होतो. घरी येऊनही त्याच्या मनात आता त्या वेश्येचं चिंतन सुरू असतं, तिच्याच बद्दलचे विचार असतात. आता घरी ह्याचे आई वडील राहत असतात, ह्याची एक नवविवाहिता पत्नी असते, पण त्याला काही तेथे लक्ष लागत नाही. तो आई वडिलांना, पत्नीला घराबाहेर काढतो, हाकलवून लावतो आणि वेश्येच्या बरोबर आता राहू लागतो. आता ह्या वेश्येला पैसा पुरवण्यासाठी आजूबाजूच्या घरात चोरी करू लागतो. जी जी अयोग्य कामं म्हणून आहेत ती सगळे करून तो आता पैसे आणत असतो. दरम्यान त्याला अनेक मुलं होतात. सगळ्यात लहान मुलाचं नाव तो नारायण ठेवतो. आता नारायण त्याचा विशेष लाडका असतो. घरातील सर्वात लहान मुलं जशी सगळ्यांचीच लाडकी असतात तसाच हा त्याचा नारायण असतो. पुत्र मोहाने हा जामील जो आहे ना, अगदी गुंतून गेलेला असतो त्या नारायणामध्ये. नारायण ये माझ्या जवळ बस, नारायण काय करतोय, नारायण इथे ये, असं त्या सारखं नारायण नारायण त्याचं चालू असतं. वृद्ध होतो आता हा नारायण आणि आजारी असतो. आता मृत्यूशय्येवरती असतो. आता त्याला नेण्यास यमदूत येतात. आता चित्रामध्ये तुम्हाला दिसतात बघा, ते भयंकर असे दिसणारे यमदूत बघून अजामिल अतिशय भयभीत होतो आणि आपला मुलगा नारायण त्याला हाका मारायला लागतो. नारायण 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 असं खूप जोरजोरात हाका मारू लागतो. आता आपण शिकलोय बघा, अंतकालेच मामेव, अंतकाली जो नारायणाचं स्मरण करणार, कृष्णांचं स्मरण करणार तो कृष्णधामात जाणार निश्चित. आता नारायण नारायण हे मृत्यूशय्येवर म्हटल्यामुळे विष्णुदूत तिथे येतात. आता विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामध्ये संभाषण होतं. आता या भागवतम मध्ये ना ह्याची बरंच चांगलं वर्णन दिलेलं आहे. आता यमदूत काय म्हणतात की ह्या अजामिलने खूप पापकर्म केलेली आहेत, ह्याला आम्ही घेऊन जाणार. पण विष्णुदूत म्हणतात की अंतसमयी तर ह्याने नारायणाचं स्मरण केलेलं आहे आणि जिथे विष्णुदूत आहे तिथे यमदूत येऊ पण शकत नाही, कारण यमदूतांचे कोण राजा आहे, यमदेव राजा आहेत, ते स्वतः भगवंतांचे खूप मोठे भक्त आहेत. तर त्यामुळे विष्णुदूत काय करतात, या मग यमदूतांना माघारी पाठवतात. आणि त्यामुळे आता ह्या अजामिलला जगण्याची अजून एक संधी मिळते. श्रीला प्रभुपाद यांचं एक पुस्तक आहे आणि ओशाळला मृत्यू किंवा अ सेकंड चान्स, हे ह्या कथेवरती आधारित आहे, अजामिलच्या कथेवरती. आता आपण काय विचार करू की मी जीवनभर पाप करेन आणि म्हणजे भोगविलासात हे करेन, मजा करेन आणि अंत समय ह्या जामिलासारखं नारायण नारायण म्हणेन, मग मला कृष्णधामाची प्राप्ती होईल. तर असं होईल, शक्य आहे का? असं शक्य नाही. कारण इथे बघा आपण प्लॅनिंग करतोय, आपण योजना करतोय. या अजामिलाने तशी काही योजना केली नव्हती, पाप करेन आणि अंतसमयी नारायणाचं नाव घेईन. तर हा फरक आहे. दुसरं म्हणजे काय, जेव्हा तो या दोघांमधलं संभाषण ऐकतो, अजामिल विष्णुदूत आणि यमदूतांच्या मध्ये, तर ते सगळं संभाषण ऐकून त्याची पाप नष्ट होतात. एक तर तो नारायण नारायणचं नाम म्हणतो ना, नारायणाच्या नाव घेतल्यामुळेच ती पाप नष्ट होतात. आता भगवंतांच्या नामाचा हा महिमाच आहे ना, म्हणजे कळत घेतलेलं किंवा नकळत घेतलेलं नाव सुद्धा सर्व पाप नाश करू शकतं. जसं इंधन असतं बघा, पेट्रोल आहे, मग ते आगीच्या संपर्कात आलं तर ते आग लागणारच आहे. तर तसंच आहे ते, मग कोणी ती आग मुद्दामून लावो किंवा नकळत लागो ते पेट घेणारच आहे. तसंच आहे भगवंतांचं नाम जे आहे ते घेतल्याने, कळत घ्या किंवा नकळत घ्या, पापांचा नाश होतो. आता ह्या अजामिलने जेव्हा अंतसमयी भगवंतांचं नाव घेतलेलं असतं, नारायण नारायण असं म्हणून, जरी तो त्याच्या मुलाला हाक मारत असला तरी ते नारायणाचं नावाची महिमा आहे ती, त्यामुळे त्याची सगळी पाप भस्म होतात.
पाप नष्ट झाल्याने त्याला सर्व गोष्टींचं आता स्मरण होतं की तो कसा सदाचारी होता, त्या वनामध्ये झालेल्या एका चुकीने त्याच्या आयुष्याचा कसा सत्यानाश झाला, हे सगळं त्याला समजतं. आणि मग तो तिथून उठतो, विष्णुदूतांना नमस्कार करतो आणि तिथून तो हरिद्वारला जातो. तिथे जाऊन 12 वर्ष राहून तो भक्ती करतो, चांगला तपस्या करतो. मग त्याचा अंत समय येतो तेव्हा विष्णुदूत येतात, विमान घेऊन येतात आणि त्याला हार घालतात, हजामीलला हातामध्ये कमळ देतात, शंख वाजवतात आणि वैकुंठ लोकामध्ये घेऊन जातात. तर इथे लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा या अजामिलला संधी मिळते त्यावेळेला तो काय करतो, परत तीच चूक करत नाही, सदाचाराचं आचरण करतो. इथेही त्याच्या हातामध्ये चॉईस आहे बघा, त्याचं पतन होऊ शकलं असतं पण त्याला त्याची चूक समजलेली असते, पश्चाताप करून तो सुधारणा करतो. हा, तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. वाचता? बरं ठीक आहे, मी वाचते. हरे कृष्ण मनुष्याने. वाचते, मी म्यूटच आहे. सॉरी माताजी. ओके 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 ओके. 8.9, सॉरी. हरे कृष्णा. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टीचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अधीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा इथे या श्लोकामध्ये ना भगवंतांच्या चिंतनात कसं करायचं या पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, भगवंत निराकार किंवा शून्य नाहीये. कुठल्याही निराकार किंवा शून्य अशा गोष्टीचं आपण ध्यान नाही करू शकत, फार कठीण असतं ते करणं. आणि या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की भगवंत कसे आहेत, पुरुष आहेत, परमभोक्ता आहेत. त्यांचं वर्णन इथे दिलेलं आहे बघा, सर्वज्ञ, पुरातन, नियंता, सर्व गोष्टींचे पालन करता, अचिंत्य असे. आणि कृष्णांचं श्यामसुंदर रूप दाखवलंय बघा, या रूपावरती आपल्याला ध्यान करायचं, या रूपाची आपल्याला भक्ती करायची. तर हे लक्षात घेऊया आपण. हा, आता इथे या चित्रामध्ये पण दाखवलंय बघा, ब्रह्मदेव दाखवले, तेही विचार कोणाचा करतायत, कृष्णांचा, भगवंतांचाच करताय. शंकर दाखवले, तेही भगवंतांचं ध्यान करताना दाखवलेले आहेत. हा, तर आपल्याला श्याम सुंदर रूपाचं ध्यान करायचंय, हे लक्षात घ्यायचंय. आणि देवी देवता पण इथे त्यांच्या त्या स्वरूपाचंच ध्यान करतात. हा, 15वा श्लोक बघू आपण. हा, हरे कृष्ण. माम उपेत्य पुनः जन्म दुःखालयम अशाश्वतम न आप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गताः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहे, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परम सिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा या श्लोकामध्ये ना कृष्ण भौतिक जगाचं वर्णन करतायत. दुःखालयम अशाश्वतम. दुःखालय असा शब्द आहे, जसं पुस्तकालय आहे, पुस्तकामध्ये काय मिळतात, पुस्तकं मिळतात. तसंच दुःखालयामध्ये काय मिळणार, दुःखच मिळणार, अजून काहीच नाही मिळणार. तर कृष्ण इथे स्वतःच, कृष्ण कसे आहेत, जगाचे निर्माता आहेत, हो ना, उत्पत्ती करता पण आहेत आणि प्रलय करता पण आहेत. आणि तेच वर्णन करतायत, दुःखालयम अशाश्वतम. आता आपला मोबाईल असतो बघा, जेव्हा नवीन असतो तेव्हा आपण वापरू लागतो, आणि वापरून काही काळ वापरला तरी आपल्याला त्या मोबाईल मधले जे फीचर्स असतात ते सगळेच काही माहिती असतात असं नाही, ते आपल्याला शोधावे लागतात, समजून घ्यावे लागतात. पण जी कंपनी तो मोबाईलचा सेट बनवते त्या कंपनीला तर पहिल्यापासूनच माहिती असतं या मोबाईलच्या सेटमध्ये काय काय आहे. तसंच कृष्ण जे त्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे त्यांना हे माहिती आहे, हे जग कसं आहे, तेच म्हणतायत की हे कसं आहे, दुःखालयम अशाश्वतम आहे. म्हणजे सुख जरी आलं तरी ते अशाश्वत आहे. आता कृष्ण इथे खात्री काय देतायत आपल्याला, की जो कृष्णांना शरण जातो, जो त्यांची भक्ती करतो, त्याचा मात्र या दुःखालयामध्ये परत जन्म होत नाही, त्याला या दुःखालयामध्ये परत यावं लागत नाही. आता जसं इथे चित्रामध्ये एक कैदी दाखवलाय बघा, तो जेलमध्ये राहतोय. आता ती जेलच त्याला बरी वाटू लागते, त्या जेलच्या उंच भिंतींच्या पलीकडे एक सुंदर जग आहे ह्याचा त्याला अनुभवच नसतो. त्यामुळे तो कैदी काय करतो, त्या जेलमध्येच तो आनंदी असतो. तसंच आता आपलंय बघा, आपण काय म्हणतो, माझं छान कुटुंब आहे, सगळं तर माझं इथे व्यवस्थित चाललंय, मग भक्ती कशाला करायची.
हा, तर कैद्यासारखीच ही आपली अवस्था आहे, आपला विचार हा असाच आहे. आपण ज्याला सुख मानतो आहे ते वास्तवात सुख नाहीच आहे, हे दुःखालयम अशाश्वतम आहे. जेव्हा कृष्ण आपल्याला आता त्यांच्या धामाबद्दल सांगतील तेव्हा आपल्याला समजेल की आपण या दुःखालयामध्ये कसे अडकले गेलेलो आहोत. आणि मग आपल्याला समजेल की आपल्याला कृष्णधामामध्ये जर का जायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. आपण बघूया पुढे, आपल्याला कृष्णधामाचं वर्णन पण आजच्या अध्यायामध्ये कृष्ण सांगणार आहेत. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 8.16. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, कृष्ण कसे आहेत, सच्चिद आनंद आहेत. कृष्णांचं धाम पण त्यांच्यासारखंच सच्चिद आनंद स्वरूपाचंच आहे. इथे काय सांगतायत कृष्ण, की ब्रह्मलोकापासून खालच्या लोकापर्यंत सर्व दुःखाची स्थान आहेत. स्वर्गात पण युद्ध होत असतात, देवदानवांचं युद्ध होतं. इथे पृथ्वीवर तर काय होतंय आपल्याला माहितीच आहे, आणि नरकात पण यातना असतात. पण कृष्ण काय सांगतात, की या भौतिक जगातून निघून, या दुःखालयम अशाश्वतम मधून निघून जो आध्यात्मिक जगामध्ये जातो तो मात्र पुन्हा जन्म घेत नाही. आपल्याला भौतिक जगातून निघून कृष्णधामामध्ये जायचं आहे. आपलं ध्येय काय पाहिजे, कृष्णधामात जाण्याचं पाहिजे. तिथे गेल्यावरती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होते. स्वर्गात जरी गेलो तरी स्वर्गामध्ये गेल्यानंतर पुण्य क्षीण झाली की परत आपण इथेच येऊ. म्हणजे क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती. आता आपली मुलं असतात बघा, शिकायला अभ्यासक्रम करायला दुसऱ्या शहरात वगैरे जातात. तिकडे ते हॉस्टेलमध्ये राहतात. हॉस्टेलमध्ये पण त्यांचा अभ्यासक्रम संपला की त्यांना त्या हॉस्टेलमध्ये राहता येतं का? नाही, ते त्यांचं घर नाही. त्यांच्या आई वडिलांचं जे घर आहे ते त्यांचं मूळ घर आहे. तसंच हे दुःखालयम शाश्वतम आहे. हे आपलं खरं घर नाही. आपलं खरं घर कुठलं आहे, मूळ घर कुठलं आहे, तर कृष्णधाम आहे. लहान मुलं बघा समुद्राच्या किनारी जातात, खूप उत्साहाने छानसं असं ते वाळूचं घर वगैरे बांधतात, अगदी ते बघून खूप आनंदी असतात. पण एक अशी जोरात लाट येते समुद्राची आणि ते सगळं वाळूसकट वाहून जातं ते घर. आता आपलंही तसंच होतं बघा, आपण जन्माला येतो, मोठे होतो, नातेसंबंध बनवतो आणि आपल्याला वाटतं हेच कुटुंब, हे जग, हेच माझं परमनंट घर आहे. पण ह्याला अर्थ नाहीये, म्हणजे आपल्याला हे योग्य नाही. आता आपण जेव्हा हे ज्ञान घेतो तेव्हा आपल्याला समजतं. मग ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की आपण सगळं सोडून द्यायचं? नाही, आपल्याला सोडायचं नाही. आपल्याला जोडून घ्यायचं. आपल्या जे काही कुटुंबातील इतर व्यक्ती आहेत, नातेवाईक आहेत, मित्र परिवार आहेत, त्यांना सगळ्यांना ही कृष्ण भावना द्यायची आहे, त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. सगळ्यांना कृष्णाबरोबर जोडून घ्यायचंय, कारण आपलं मूळ घर ते आहे ना. आपल्याला सगळ्यांना जायचं तिथेच आहे. ध्येय आपल्या सर्वांचं एकच आहे. कोण पुढे मागे आहे, पण आपल्याला त्यांना दिशा दाखवायची. जे आपल्याला आता कळलं, आपण भगवद्गीतेचं अध्ययन करून जे ज्ञान आपल्याला मिळालं ते आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केली जातात आणि त्यांच्या रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार पुन्हा रात्र पडते आणि ते असहाय्यपणे विरघळतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे काय सांगितलंय, की आपल्या गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युग, हा, एक सहस्त्र चतुर्युग म्हणजे 4 युग झाली. आणि अशी सहस्त्र ब्रह्मदेवाचा हा एक दिवस आणि अशीच सहस्त्र चतुर्युगांची रात्र. चतुर्युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, या चौघांना मिळून चतुर्युग म्हटलं जातं. अशी सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तेवढीच एक त्यांची रात्र. आता हे वाचल्यावरती या ब्रह्मदेवाचं आयुष्य केवढं अनंत असल्यासारखं आपल्याला वाटतं. पण लक्षात घेऊया, जन्म मृत्यू हा ब्रह्मदेवालाही चुकलेला नाहीये. अनंत आयुष्य आहे, पण जन्म मृत्यूपासून त्यांची सुटका नाहीये. पण ब्रह्मदेव काय करतात, ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करतात. भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेत ते संलग्न आहेत. हा, तर हे लक्षात घेऊया आपण. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाला की सर्व जीव अस्तित्वामध्ये येतात आणि त्यांची रात्र चालू झाली की आपोआप सगळ्यांचा लय होतो किंवा विनाश होतो. हा, आता हा, हरे कृष्ण माताजी वाचता. हरे कृष्ण.
8.20 याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आपण आता या भौतिक जगात राहतो, याचं वर्णन काय आपल्याला सांगायला नको. कृष्ण याचं वर्णन दुःखालयम अशाश्वतम करतायत. कारण आपल्याला कृष्णांच्या धामाबद्दल माहिती नाहीये, त्यामुळे आपण ह्या भौतिक जगाला खूप आनंददायी मानतो. आता कृष्ण इथे गोलोक धामाबद्दल वर्णन केलेलं आहे बघा. कृष्णांचं आध्यात्मिक जग कसं आहे, सर्वश्रेष्ठ आहे. ते धाम कसं आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, सर्वोच्च आणि कधीही नष्ट न होणार आहे, अव्यक्त असं म्हटलेलं आहे. आता खूप कमी लोकांना याबद्दलचं माहिती असतं. आणि कृष्णांचं हे जे गोलोक धाम आहे ते शाश्वत तर आहे आणि आपलं परमनंट घर आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव काय सांगतात, की चिंतामणींनी रचलेल्या प्रासादांनी युक्त असं हे धाम आहे. चिंतामणी धाम असंच वर्णन केलंय. आणि या चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा वृक्ष असतात, जे आपल्या इच्छेनुसार फळ देतात. सुरभी गाय असते, जी अमर्यादित दूध देते. आणि आता चित्रामध्ये तुम्ही बघितलात तर बघा, तिथे तुम्हाला कृष्णांचा सर्वांना सहवास हवा आहे, सर्व जीव त्यांच्या सेवेत आहेत असं तुम्हाला दिसतं. देवदेवता पण शुद्ध भक्त आहेत, तिथे सर्व कसे आनंदात आहेत आणि कृष्णांच्या सेवेमध्ये आहेत. सहस्त्र लक्ष्मी कृष्णांच्या सेवेमध्ये असतात. आणि मुख्य म्हणजे काय, की ब्रह्मांडामध्ये जे सर्वाकर्षक आहेत, सहस्त्र मदनांच्या सौंदर्याला मागे टाकेल असं ज्यांचं सौंदर्य आहे, केशरी वस्त्र परिधान केलेले, गळ्यामध्ये वैजयंती माळा धारण केलेले, केसामध्ये मयूरपंख असलेले असे जे कृष्ण आहेत, ज्यांचे नयन कसे म्हटलेले आहेत, कमलदलाप्रमाणे आहेत, हे त्यांचं धाम आहे. अगदी त्यांच्यासारखंच सच्चित आनंद असं आहे. म्हणजे आपल्या दुःखालयम अशाश्वतम या भौतिक जगाच्या अगदी विरुद्ध असं कृष्णांचं धाम आहे. हा, तर इथे हा हा गोलोकाचा चार्ट मी तुम्हाला नंतर सांगते, पहिली ही स्लाइड बघूया आपण. आता इथे बघा, गोकुळामधल्या काही लीला दाखवलेल्या आहेत. सर्व कसे आनंदी आहेत, कृष्णांच्या सहवासामध्ये सुख शांती सर्वत्र आहे. तर कृष्णांचं धाम हे असंच आहे आणि भगवत धामातून श्रेष्ठ इतर काहीच नाही. एकच मिनिट. हा, तर भगवत धामाहून श्रेष्ठ असं कुठलंही धाम नाही, कुठलंही स्थान नाही असं म्हणूया. आणि जे आपलं परम लक्ष्य आहे, मनुष्याला या परमधामाची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा परत या भौतिक जगामध्ये परतून यावं लागत नाही. जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची सुटका होते. आता इथे ना गोलोक चार्ट दाखवलेला आहे. गोलोक चार्ट म्हणजे काय, तर कुठले लोक कुठे आहेत, गोलोक कुठे आहे, वैकुंठ धाम कुठे आहे, आपला भूलोक कुठे आहे, हे समजवणारा हा चार्ट आहे. आणि हा थोडा सखोल अभ्यासाचा विषय आहे. जेव्हा आपण भगवद्गीता पुढच्या लेव्हलला, ह्याचा ऍडव्हान्स लेव्हलला, लेव्हल 2 ला जेव्हा आपण अभ्यास करू, त्यावेळेला ह्याच्याबद्दल अजून आपण व्यवस्थित जास्त सखोलपणे समजवून घेऊ. आता आपल्या ब्रह्मांडाचे निर्माते कोण आहेत, तर महाविष्णू आहेत. महाविष्णूंना काय म्हणतात, तर कारणोदक्षाई विष्णू असंही म्हणतात. प्रत्येक ब्रह्मांड चालवण्यासाठी या कारणोदक्षाई विष्णूंचा विस्तार गर्भोदक्षाई विष्णूंमध्ये होतो. गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभीतून कमळाचा देठ येतो आणि कमळावरती ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते आणि या देठावरती हे सर्व 14 लोक असतात. आपली पृथ्वी कुठली आहे, 7व्या स्थानावरती आहे. सगळ्यात वरती ब्रह्मलोक असतो, मग सत्यलोक असतो, मग सॉरी ब्रह्मलोक किंवा सत्यलोक, ब्रह्मदेवाचंच नाव आहे सत्यलोक. मग त्याच्या खाली तपलोक, मग सतलोक, महरलोक, स्वर्गलोक, भुवरलोक असे असतात. आणि त्याच्यानंतर मग पृथ्वी आली. पृथ्वीच्या खाली मग सगळे अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ आणि पाताळ असे लोक असतात. असे एकूण हे 14 लोक आहेत. आता गर्भोदक्षाय विष्णूंचा जो विस्तार आहे तो क्षीरोदक्षाय विष्णूमध्ये होतो. आणि शिरोदक्षाई विष्णू प्रत्येक सजीव प्राण्याच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित असतात. तर हे जे सर्व डिटेल्स आहेत ना, हे ब्रह्मसंहिता आणि पद्मपुराणामधून घेतलेले आहेत. जे ह्याची एक वेगळी पीडीएफ आहे, आपण कधीतरी ग्रुपवरती पाठवूया. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ती वाचू शकता, त्याच्याबद्दलचं अधिक ज्ञान घेऊ शकता. आता इथे ना श्रीला प्रभुपाद यांचं एक पुस्तक आहे, मुकुंदमाला स्तोत्र. त्यामध्ये राजा कुलशेखर यांची प्रार्थना आहे त्यांनी कृष्णांना केलेली, त्याबद्दलचं हे पुस्तक आहे. तर हे जे राजा कुलशेखर आहेत ना, ते कृष्णांना काय प्रार्थना करतायत, तर ते सांगतायत
की मी वृद्ध झालो की माझी इंद्रिय शिथिल होतील, ती नियंत्रणात नसतील, मला वात पित्त कफ यामुळे मला काही करता येणार नाही. पण कृष्णा, आता मी स्वस्थ आहे, माझं शरीर चांगलं आहे, मी तुमचं नाव घेऊ शकतो, मी तुमचं स्मरण करू शकतो, अशा अवस्थेतच तुम्ही मला घेऊन चला. तर हे सांगण्याची ही प्रार्थना आहे. ही कोणाची आहे तर हे राजा कुलशेखरांची प्रार्थना आहे. आणि या पुस्तकाचं नाव आहे मुकुंदमाला स्तोत्र. श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हा, आता 28वा श्लोक आहे, तो बघूया आपण. हा, हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानम् उपैति चाद्यम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला ते सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा श्लोक ना सगळ्यात महत्वाचा आहे. 7वा अध्याय आणि 8वा अध्याय हे जे भक्ती योगाचे अध्याय आहेत, कृष्ण भावनामृताचा सारांश मानला जातो हा श्लोक. आता मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेद अध्ययन करणं आवश्यक आहे. गुरुकुलात राहून गुरूंची मार्गदर्शनाखाली तपस्या करावी लागते. गुरुकुलामध्ये त्याला एका सेवकाप्रमाणे राहिलं पाहिजे असं म्हणतात बघा. आता भिक्षा मागून ती गुरूंना अर्पण करावी लागते. आता अशा प्रकारे तो 5व्या वर्षापासून, वयाच्या 5व्या वर्षापासून 20व्या वर्षापर्यंत वेद अध्ययन करतो गुरुकुलात राहून. मग ती व्यक्ती सदाचारी होते किंवा चारित्र्यवान होते. मग तो आता गृहस्थाश्रमात प्रवेश करायला पात्र ठरतो, विवाह करू शकतो. गृहस्थाश्रमात प्रवेश केला की तिथेही त्याला कर्तव्य पार पाडावी लागतात. यज्ञ दान इत्यादी करून तो तपस्या करतो. आणि पुढे मग गृहस्थाश्रमातून निवृत्त झाल्यावर जेव्हा तो वानप्रस्थामध्ये प्रवेश करतो, तिथेही तो वेगळ्या प्रकारची कठोर तपश्चर्याच करत असतो. त्यानंतर संन्यास धर्माचं पालन करून तो सिद्धावस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो. आता याहून अधिक जेव्हा तो प्रगती त्याला होते, तर त्यावेळेला तो ब्रह्मज्योती किंवा वैकुंठ लोकात किंवा गोलोकाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता वेदांमध्ये या सर्व या मार्गाचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. पण कृष्ण भावना भावित मनुष्य कसा आहे, भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेला आहे. त्यामुळे तो लगेचच या वर्णाश्रमाचे जे सर्व कर्मकांडाच्या तो पलीकडे आहे, हे लक्षात घेऊया. जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून आपण भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करतो, भगवद्गीतेचं अध्ययन करतो, भक्तांची संगती प्राप्त करतो इत्यादी केल्याने काय होतं, आपण भक्तीमध्ये स्थित होतो. कृष्णांच्या प्रती आपली निष्ठा वाढते. भक्तीमध्ये आपण अधिकाधिक दृढ होऊ लागतो. म्हणजे कृष्ण भक्तीशिवाय इतर त्याला आता कशातही रुची वाटत नाही अशा व्यक्तीला. आपण कृष्ण भावना भावित असल्याचा भाव सदैव त्याच्या ठिकाणी असतो. आणि मनुष्य मग या अत्यंत अशा उन्नत अवस्थेमध्ये कृष्णांच्या प्रती पूर्ण प्रेमाने युक्त असतो. असा मनुष्य आता गोलोक धामाची निश्चित प्राप्ती करून घेतो. आणि तो तिथे शाश्वत आनंदाची अनुभूती करतो, सदैव कृष्णांच्या सेवेमध्ये राहतो. तर ही कृष्ण भावना आहे बघा. आपण ज्या भक्तीच्या 9 पायऱ्या बघितल्या ना, त्या क्रमाक्रमाने आपण चढत जाऊ शकतो. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय बरं बघितलं आपण या अध्यायामध्ये, तर अर्जुनाला काही गोष्टी ज्या समजल्या नव्हत्या, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आधिभूत म्हणजे काय, आधी दैव आधी यज्ञ म्हणजे काय, याबद्दल कृष्णांना विचारलं अर्जुनाने. नंतर प्रश्न विचारला की मृत्यू समय कृष्णांचं स्मरण आम्ही कसं करू शकतो, याबद्दल कृष्णांनी मार्गदर्शन केलं. आणि श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की आपल्याला सराव पाहिजे. कृष्ण अंतिम समयी जर का या आपल्याला स्मरण यायला हवे, तर आपल्याला जीवनभर सराव करायला पाहिजे. तयारी आपल्याला आधीपासूनच केली पाहिजे. आता एका गावातून दुसऱ्या गावात जाताना प्रवासाची तयारी आपण कशी आधीपासून करतो, तसंच आपल्याला केलं पाहिजे. आणि श्रवणम कीर्तनम स्मरण करत आपल्याला सराव केला पाहिजे. मग भौतिक जग आणि आध्यात्मिक जग हे कसं वेगळं आहे हे आपण समजून घेतलं. भौतिक जग सोडून आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये गेलं पाहिजे. आपलं ध्येय काय पाहिजे, तर आपल्याला कृष्णधाम गाठायचंय. दुःखालयम अशाश्वतम मधून कृष्णधामात जाण्याचं आपलं ध्येय पाहिजे. आणि शेवटी आपण काय समजून घेतलं की भक्ती केल्याने तप दान यज्ञ ही सर्व फळं किंवा लाभ आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे शुद्ध भक्ती जी आहे ना, ही सर्वश्रेष्ठ आहे.
आता गुरु अष्टकम आहे बघा. गुरु अष्टकम मधल्या काही ओळी आहेत की ते संसार दावा नललीड लोक प्राणाय कारुण्य घना घनत्वम. याचा अर्थ काय आहे की ज्याप्रमाणे आता वनामध्ये वणवा लागतो ना, त्याला शांत करण्यासाठी मेघांनाच वर्षा करावी लागते. कारण हा वणवा एवढ्या मोठ्या प्रमाणात असतो ना की आपले प्रयत्न अग्नी विझवण्याचे तिथे निष्प्रभ ठरतात. मग मेघांनी वर्षा घडवून आणली तरच हा वणवा विझतो. अगदी तसंच या भौतिक जगामध्ये हा अग्नी धगधगतोय. कुठला अग्नी? हा दुःखालय म शाश्वतमच म्हटलंय ना. ते ह्या भौतिक जगातल्या त्या दुःखातून कष्टातून आपल्याला मुक्त करण्यासाठी गुरु जे आहेत ना, हे कृपा सिंधू म्हणून येतात बघा. आता श्रीला प्रभुपाद यांच्या प्रयत्नामुळे आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकलं. त्याचं आपण पठण करतोय, श्रवण करतोय. ते ऐकून आपण भक्तीमध्ये जोडले गेलो आहोत. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांच्या चरणी आपण सादर प्रणाम करूया आणि आजचा अध्याय आपण इथे संपवूया. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.